रामकृष्ण आदी 1685 साली इसवी सन तपोनिधी नारायण महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे कनिष्ठ चिरंजीव यांनी हा पालखी सोहळा सुरू केला। ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूतून देऊळवाड्यातून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन तपोनिधी नारायण महाराज हे आळंदी येथे जात असत। अष्टमीच्या दिवशी माऊलींच्या पादुका ते घेत असत आणि माऊलींच्या पादुका आणि महाराजांच्या पादुका एकत्र घेऊन ज्ञानोबा तुकारामच्या भजनात तपोनिधी नारायण महाराज पंढरीला जात असत। परंतु काही काळानंतर 1832 मध्ये काही कारणास्तव हे दोन्ही सोहळे विभक्त झाले। 1832 पासून जगद्गुरू तुकाराम महाराज देहूवरनं पंढरीकडे मार्गस्थ होऊ लागले व माऊलींची पालखी सोहळा हा आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान होऊ लागला। यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य सप्तमी 18 जून रोजी देऊच्या देऊळवाड्यातून पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे। पार पडल्यानंतर पालखी इनामदार वाड्यामध्ये विसावेल। दुसऱ्या दिवशी ती आकुर्डी येथे मार्गस्थ होईल। आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर असं करून पंढरीच्या दिशेने पालखी प्रस्थान करेल। पालखी हळूहळू पुढे जाईल।